जय हरी. अष्टवक्र महागीता एपिसोड नंबर 3. अहंकार आणि कर्ता भावाचे विसर्जन. मागच्या भागात आपण पाहिलं की आपण हेच 5 तत्वाचे शरीर नसून या सर्वांना आत बसून पाहणारे एक शुद्ध साक्षी आहोत. आज आपण त्याच्या पुढच्या टप्प्यावर जात आहोत. आज ऋषी अष्टवक्र मानवी मनाच्या एका अशा पैलूवर प्रकाश टाकत आहेत ज्याने प्रत्येक माणसाला जन्मापासून बांधून ठेवले. अष्टवक्र म्हणतात, तू एका भयंकर काळ्या सापाच्या विळख्यात अटकला आहेस आणि त्या सापाचे नाव आहे अहंकार. मी करता आहे, मी सगळं करतोय. या चुकीच्या भावनेमुळे त्या सापाने तुला दंश केला आहे. जर तुला या बंधातून मुक्त व्हायचं असेल तर एकच उपाय आहे, मी करता नाही, मी काहीही करत नाही. या विश्वासाचे अमृत पी आणि आत्ताच सुखी हो. श्रोत्यांनो, या गोष्टीचा आजच्या जगण्याची संबंध जोडून बघा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती वेळा मी हा शब्द वापरतो. मी घर चालवतो, मी पैशाची सोय करतो, मी नसेल तर या कुटुंबाचे काय होईल. आपल्याला वाटतं की या जगाचा गाडा आपणच ओढत आहोत. पण एक साधी गोष्ट विचार करा. रात्री तुम्ही जेव्हा गाढ झोपलेले असता तेव्हा तुमचं हृदय कोण चालवतं? तुमचा श्वास कोण घेतं? तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे रक्तामध्ये रूपांतर कोण करतं? ते तुम्ही करता की तुमच्या शरीरात असलेली ती अद्भुत निसर्गाची शक्ती करते? तर शरीराच्या एवढ्या मोठ्या प्रक्रिया तुमच्या मीपणाशिवाय उत्तम चालू शकतात, तर हे जग तुमच्याशिवाय चालू शकत नाही. हा भ्रम कुठून आला? आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी याच अकर्ता भावाचा किती अचूक वेध घेतला आहे. तुकोबारा एका अभंगात म्हणतात, तुका म्हणे आता मी कशाचा करता, आलिया पंढरीनाथा भार त्याचा. तुकोबाराय म्हणतात, मी आता कशाचाच करता उरलेलो नाही. माझ्या आयुष्याचा सगळा भार आता त्या पांडुरंगाने, त्या विधात्याने वाहिला आहे. अहंकार म्हणजे केवळ पैसा किंवा सत्तेचा माज असणे नव्हे, तर मी सृष्टीपेक्षा काहीतरी वेगळा आहे आणि मी स्वतः गोष्टी घडून आणतोय. ही चुकीची जाणीव असणे हाच सर्वात मोठा अहंकार आहे. एक सोपं शेतातलं उदाहरण पाहूया. शेतकरी जेव्हा शेतात जातो आणि पेरणी करतो तेव्हा तो फक्त माती उकरतो आणि बी पेरतो. पण त्या बीजामधून अंकुर बाहेर काढणं, त्याला 2 पानं फुटणं आणि त्याचं रूपांतर मोठ्या पिकात करणं हे पूर्णपणे निसर्गाच्या हातात असतं. शेतकरी जर म्हणायला लागला हे पीक फक्त आणि फक्त माझ्यामुळेच आलंय, तर तो त्याचा भ्रम आहे. अष्टवक्र म्हणतात, तुम्ही आयुष्यात फक्त निमित्त बना, कर्ता बनवू नका. जेव्हा तुम्ही स्वतःला करते पदावरून बाजूला सारता
आणि निसर्गाच्या प्रवाहाला स्वीकारता तिथेच मनाला परमविश्रांती मिळते. म्हणून आज या भागाचा निरोप घेताना एकच गोष्ट मनात पक्की करा. परिस्थिती कशीही असो, तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य करत राहा, पण त्याचे ओझे मनावर घेऊ नका. उद्याच्या भागात आपण या पहिल्या अध्यायाचा पुढचा रंजक टप्पा पाहणार आहोत, जिथे अष्टवक्र सांगणार आहे की मानवी मनाची वासना कशी निर्माण होते. आणि ही विनामूल्य ज्ञानगंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये ठीक याच वेळी. तोपर्यंत जय हरी.